श्री गुरुचरित्र अध्याय पहिला भाग 2। तावन मात्र माझी मती नेने काव्य व्यतुपती जैसे श्री गुरु निरोपती तेने परी सांगत। पूर्वपार आमचे वंशी गुरु प्रसन्न अनिरशी निरोप देती माझे प्रियसी चरित्र आपुले विस्तार वया। मने ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंशी परंपरी लादती चारी पुरुषार्था। गुरुवाक्य मज काम देनु मनी नाही अनुमानु सिद्धी पाव विनारो आपण श्री नरसिंह सरस्वती। त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवना न वर्णे। चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्ण न शके मी वाचे आज्ञापाना असे श्री गुरुचे मनोनी वाचे बोलत असे। जयासी पुत्र पौत्री असे चाड तयासी कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड दया भुवनी परी ऐसा। ऐशी कथा जयाच्या घरी वचित नित्य प्रेम बरी श्रीयुक्त निरंतरी नांदत पुत्र कलयुद्रक। रोग नाही दया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपेने निसंदेह साता दिनी एकता बंधू तुटे जान। ऐसे पुण्य पावन कथा सांगे एक विस्तार व्रता सया सवनी होय साध्यता सदफल प्राप्त होय। निदान लाभे अप्रयासी तरी कष्ट का सयासी विश्वाय माझेय बोलीसी एक श्रोते एक चिते। आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवतीसी बळे श्री गुरुस्मरण असे बले अनुभवा हो सकळीक। जैसे शिंपल्यात मुक्ताफळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पा अश्वत मूळ कवना पासाव उत्पत्ती। ग्रंथ कराल उदास वाकडो कृष्ण दिसे उस अमृतवत निगे तयाचा रस दृष्टी द्यावी तयावरी। तैसे माझे बोलणे ज्याची चाड गुरुस्मरणे अंगीकार करणार शाने अनुभवित एकचिते। ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी ज्याचे संभय अनुभव। गुरुचरित्र कामधेनु एकत होय महाज्ञानू श्रोती करून या सावध म्हणू एकच चिते पर्ययसा। श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गाणगापुरी खयाती महिमा त्यांचा अत्यदुच्चती सांगेन ऐका एकचिते। या ग्रामी वस्ती गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहुराष्ट्रे समस्त जाती यात्रेसी। तेथे राहुनी आराधती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दार धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना। लादोनी या संताने नामे ठेविदी नाम करणे संतोष पुरुष येऊनी पावती चारी पुरुषार्थ। ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणी कष्ट तसे अति गहनी सदा दयास गुरुसी। ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बहुत गुरुदर्शनाला जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला। अति निर्वाण अंतकरणी लय होऊनी गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विसरोनी या श्रुता तृषा। निर्धार करुनी मानसी मने पहिनी गुरुश्री अथवा सांडेनी देयासी जड स्वरूपे काय काज। ज्याचे नामस्मरण करीती दैन्य हानी होत त्वरिती आपण तयाचा नामकीत किंकिर म्हणतेस। दैव असे आपुले हुनी तरी बजावे गुरुचरण परीस लावत लोह जान सुवर्ण केवी होतेस। तैसे तुझे नाम परेसे माझे हृदयी सदा वसे माते कष्टीय साहसे ठेविती लाज कमनेसी। या बोलाची हैवा मनी धरुनी पाहावा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळा बा सर्वभूती। अत्यव्याकुळ अंतकरणी निंदास्तुत आपुली वाणी कष्ट भक्त नाम करती करिता होय परियैसा। राग स्वच्छेची ओवी बद्धी म्हणावे आजी पाहुणे पंढरीचे रावे वंदू विघ्न हरा भावे नमते सुंदर शारदेसी। गुरुची त्रयमूर्ती मनते वेदसृष्टी सांगती दृष्टानती कलियुगाती ख्याती। श्री नरसिंह सरस्वती भक्तासी सारथी कृपासिंधू भक्ता वेद व्याख्यानत्या त्रयामूर्ती गुरुनाथा मनोनीय। त्रयमूर्तीचे गुण तू एक निदान भक्तासी रक्षण दयानिधी दयानिधी वनिविते मी श्रपती नेने भावभक्ती अंतकरणी स्थिरू नवे बाग श्री गुरु तू कृपा सागरो पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी। तुची माता तुची पिता तुची सखा भ्राता तुची कुळदेवता परंपरी वंश परंपरी दरुनी निर्धार भजतो मी नरहरी सरस्वती नरहरी धन्य माझे हरी म्हणून मी निरंतरी सदा कष्ट चिंता का हो देशी आता। कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी। त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवासी तुची दाता होसी मागे मी कवनासी तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू।
सर्वज्ञांची खून असे हे लक्षण समस्ताचे जाणे कवन ऐसा सर्वज्ञ मनोनी वनिते पुराणी माझे अंतकरणी न येणे साक्षी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.